सर्व महामानवांना वंदन करतो. आपण संविधान संमेलनासाठी इथे एकत्र जमलोय. इतिहासातले बरेच दाखले तुम्ही ऐकले. भगवान गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवरायांपासून बाबासाहेबांपर्यंत आताच्या वंशजांपर्यंत सगळ्या गोष्टी आपण त्या गोष्टींचा उपभोग केला. परंतु आता बसलेल्या माझ्या आई बहिणी आणि माझे सगळे बांधव यांच्या डोक्यात जो प्रश्न सुरू आहे, आता गॅस मिळेल का नाही. मला कळतंय आता लागलेली भूक ती कधी मिटणार. आता साहेब बोलायला उभं राहिले किती वेळ बोलायचा. आमच्या भावाने आधीच मैदान मारले, 1-1.5 तास बॅटिंग करत होत. बाबासाहेब म्हणतात उपाशी पोटी असलेला कार्यकर्ता कधीही चळवळ करू शकणार नाही. आणि त्या वाक्याचं मला आता टेन्शन आलंय, कारण तुम्ही उपाशी पोटी आणि मी इथं उभं राहिलो तुमच्या आतमध्ये चळवळ बतायला. किती मोठं मॅटर आहे. पण असो, तुम्ही एवढा वेळ बसलेले म्हणजे तुम्ही सिद्ध केले की तुम्ही त्या महामानवांची अवलाद आहात. आणि तुमच्यातलाच तुमचा एखादा भाऊ, एखादा लेकरू तुमच्या समोर उभं राहिले आणि तुम्हाला काहीतरी ज्ञान शिकवायचा प्रयत्न करणार. संविधानाने आम्हाला काय दिलं. रोजच्या आता मी काय बाबा आर्टिकल 22 सांगत हे नव्हती मी काय तुम्हाला टेक्निकल सांगणार नाही. झोपडपट्टीतलं पोरग आहे मी. संविधानाने आम्हाला काय दिलं हे सांगणार तुम्हाला, कारण रोजच्या सांगण्यात ते महत्वाचं आहे ना. नंतर तुम्ही एखादा गुन्हा बिना केलं तर भाऊ आहेच, आहे की नाही. मग ते नंतरचा विषय. पोलीस अटक करू शकणार नाही, तुम्हाला जबरदस्ती करू शकणार नाही, तुम्हाला सगळे अधिकार आहे. चालता बोलता उठता बसताना तुम्ही जे काय पाहिजे ते नाही. दुसऱ्यांना त्रास नाही होईल असं बोलायचं. नाहीतर मग संविधानाने जे दिलंय ते माहितीये, जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते माहिती नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून मग डीजे 12 वाजेपर्यंत वाजतो, लग्नाच्या वराती 5-3 पर्यंत चालतात, शेजारी जागरण गोंधळ 5-2 वाजेपर्यंत चालतो, तरी मागे मुरळी जमत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. दादाने आपल्या उदाहरणं दिली होती बरीच. एप्स्टीन फाईलचे दिलंय, याचं दिलंय, इराणचं दिलंय, आपलं दिलंय, इकडचं दिलंय, बाहेरचं दिलंय, श्रीलंकेचं दिलंय, सब कुछ. आता समजा आपण सगळे जर खरंच इराणमध्ये असतो तर, किंवा इस्रायल मध्ये असतो, किंवा कुवेत मध्ये, म्हणजे आपल्याला इथं स्वच्छंदी जगण्यासाठी जे काही मिळतंय ते संविधानाने दिलेलं आहे. आणि या संविधानाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे तो आपलेच बाप आहे. अभिमान वाजवणार त्यांना टाळ्या वाजवायला सांगायला लागते. एवढ्या लेवलला जाऊन जनजागृती करायची की नेमकी मी मगापासून नोटीस करतोय ही टाळ्या कशा वाजवतात. कोणीतरी एक जण वागलं असं करतोय, ही सगळी चालू होते. म्हणजे विचार करा आपल्याला जनजागृतीसाठीचे मुद्दे किती आहेत. आज माझ्या समोर मी या संयोजकाला म्हटलं की तू पुढच्या वर्षी जेव्हा संविधान संमेलन ठेवशील तेव्हा तू 25 विद्यार्थी बोलव, 25 शिक्षक बोलव, 25 आयाबाया बोलव, 25 काम करणारी माणसं बोलव, 25 राजकीय क्षेत्रातली माणसं बोलव. त्यांच्याकडून या गोष्टी खाली पातळू दे. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण या गोष्टी खाली पातळू तेव्हा आपल्या येणाऱ्या पिढ्या या सक्षम घडतील. तुमच्या समोर उभा असलेला हा झोपडपट्टीत वाढलेला पोरगा सहाय्यक आयुक्त झाला कसा? संविधानामुळं. नाहीतर मग कसं जमलं असतं? जमलं नसतं. आधी तुम्ही भाषणांमध्ये ऐकले किंवा तुम्ही सगळ्यांनी इतिहास अनुभवलाय. आम्हाला आमच्या आजीनी बापाने सांगितलेलं. आमचा बाप जेव्हा पाटलाच्या वाड्यात कामाला होता तेव्हा त्यांना इथे वरण पाणी दिलं जायचं, आमचा बाप असं प्यायचा, असं आम्हाला आमच्या बाबांनी सांगितलेलं. आणि मग आम्ही हे सगळं वाचत बघत ऐकत मोठं झालं. आणि मग मोठं झाल्यावर आम्ही अशा लेवलला जाऊन बसायचं कसं हे पण आम्हाला माहिती नव्हतं. मग जेव्हा ते कळलं तेव्हा आम्ही आमच्याच बापाने दिलेल्या महत्वाच्या हत्याराची कास धरली. ते म्हणजे काय? जाऊ दे, माहित नसेल गॅस कधी मिळणार ह्याचं टेन्शन आहे. हे म्हणजे शिक्षण. आणि मग शिक्षण जेव्हा जोपासलं तेव्हा मगाशी इथं आमच्या सर्वांच्या आधी आलेली समीक्षा नावाची पोरगी समोर बसली होती. तिने ज्या पद्धतीने स्वतःचं वक्तव्य इथं केलं आणि ज्या पद्धतीने तिने त्या विषयांची समीक्षा केली याच्यावरून दिसून येतं की ज्याच्याकडे शिक्षण आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो गुरगुरणार. आणि मग सर्वांनी जे केलं, मी जे करतोय, पुढे अध्यक्ष जे करतील, हे फक्त एका गोष्टीच्या जोरावर आहे आणि ते म्हणजे शिक्षण. आपल्याकडे भांडवल आहे, 100 एकर जमीन आहे, पुण्यात
संविधान संमेलनाच्या दिवशी प्रमुख वक्ता म्हणून मला बोलवले, प्रमुख पाहुणा म्हणून बोलवले. एवढा मान सन्मान, एवढी प्रतिष्ठा आणि हा रुबाब फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून साजन विषयाचं गाणं नाही का, VIP राहतं VIP खातं, मला तर वाटतं ते आमच्या सारख्यांसाठीच बनवलं का काही. भारी फिलिंग येते, काम करता येतं आणि त्या लेवलला आपल्या समाजासाठी झटता येतं. समाजामध्ये जेव्हा आपण आपल्या भावंडांकडे वळून बघण्यासाठीच्या पिढ्या निर्माण करू, असं का बोलतोय मी, कारण नोकरी तर मला लागलीये. मग माझी बायको, माझी आई, माझी पोरगी टुमटुमीत राहणार. आता याला सरकारी पगार आहे, निवांत चाललंय सगळं. आणि मग आम्ही कशाला तुमच्याकडे मागे वळून बघायचं. आज रविवार आहे, रविवार पुण्यामध्ये ज्या माणसांना ₹1,00,000 पगार असतो का, ती आजच्या दिवशी सगळी जण सिंहगडावर तर असतील, मॉलमध्ये तर असतील, शॉपिंगला तर असतील. संध्याकाळी बायको हळद कानात सांगणार चला बाहेर जेवाय, हे बाहेर तर गेलेलं असतं. आम्हाला यायला लागले का 150 किलोमीटर इथपर्यंत यायला. आज रविवार आहे ना, माझ्या लेकीचा हक्क आहे, माझ्या बायकोचा हक्क आहे. मी त्यांना आज बाहेर घेऊन गेलं पाहिजे. पण मी इथं आलो तुमच्यासाठी आणि इथं येऊन तुम्हाला 2 शब्द सांगेल. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी म्हणले होते, चर्मकार समाजातलं एक वर्ग, आता तुम्ही त्याला कलेक्टर म्हणता, तेव्हा तो IAS नसून ICS अधिकारी होता. आणि त्या अधिकाऱ्याला आपल्याच मागासवर्गीय समाजातल्या, त्या चर्मकार समाजातल्या पोराला बाबासाहेब म्हणले होते, तू काय करू नको समाजासाठी, तुझ्या लाल दिव्याच्या गाडीत बसून एक चक्कर आपल्या बौद्धवाड्यात, मानवाड्यात, चांबारवाड्यात, ढोरवाड्यात मारून काय होईल. जादू होईल का, जादू होणार नाही, पण कोणीतरी तुझं अनुकरण करेल आणि तुझं अनुकरण करून अशा पद्धतीने स्वतःला घडवण्यासाठी पुढे येईल. तेव्हा त्यांनी सांगितलेलं आज आम्ही फॉलो करतोय, त्याचा आनंद आहे. दुसरं काय संयोजक तुम्हाला मानधन दिलंय का, आज माझं मी पेट्रोल टाकून आलोय, डिझेल तसली काही भानगड नाही. आणि त्यांनी दिलं तरी घेणार नाही. आणि जिथं कुठं तर बरंच कोणत्याच माझ्या खिशात मी त्याचे पुस्तकं घेतो, पोरांना देतो. त्याच्यामुळं मी स्पष्ट वाटतंय, यांनी पुढच्या वर्षी नाही बोलवलं तरी चालतंय. मग त्याच्यावर संसार करायचा आहे का, नाही. ज्याच्याबद्दल करतो त्याच्याबद्दल मी असंच आहे. त्याच्यामुळे त्याचा लोड घेत नाही. समजून घ्या संविधानाने आम्हाला काय दिले आणि त्याला जपायचं का, आणि ते जपणे इतपत आपली लायकी आहे का. आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे, आपल्याला त्याच्यामध्ये असलेल्या बाबी आपल्या जीवनामध्ये कुठं कुठं लागू होतात. हॉटेलमध्ये गेलं अडवलं, अडवू शकतो का तुम्हाला कोण, नाही. पण तुमची कपडे फाटकी बिटकी दिसली आणि तुम्हाला अडवलं, जमेल का, नाही जमणार. हे कुठं लिहिलेलं आहे. आता हे बसलेल्या पिढ्यांना माहिती नसलं तरी याच्यामध्ये असलेल्या यंगस्टर्स, सुशिक्षित लोकांच्या या जबाबदारी, जशी ती तायरी आमच्या आता ते शिवाजी विद्यापीठाकडनं ती दूत म्हणून काम करते, तसं आपल्या प्रत्येकाला आपल्या फॅमिली मधला दूत व्हावं लागेल. आपल्या आजूबाजूला असलेल्या 4 डोक्यांना हे समजवावं लागेल. चांगलं काय वाईट काय याची जाण निर्माण करून दिली पाहिजे. आम्ही ज्या झोपडपट्टीत जन्माला आलो त्या झोपडपट्टीतला मी सहाय्यक आयुक्त म्हणून जगतोय, शासनाचं एक पद भूषवतोय, समाजाला रिप्रेझेंट करतोय. पण त्या झोपडपट्टीतला आमचं एखादं भाऊ कुठेतरी काहीतरी गुन्हा करून जेलमध्ये गेलेलं आहे, त्याची ते शिक्षा बघतोय. मग हे एकाच वस्तीतले 2 भावंडांमध्ये का घडलं. मग माझी आई काही लई मोठी देवी लागून गेली का, आणि माझ्या त्या भावंडाची आई काही येडी निघली का, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. म्हणजे आपल्या अपत्याला जन्माला घालून समाजाच्या गावगाड्यामध्ये सोडणारी जनता जर या देशात असेल तर मग खरंच समाज वाढेल का. आमच्या बाळांनी जे केलं तेच आम्ही करतो, आमच्या आईने जे केलं तेच आम्ही करतो, आमच्या चुलत्या मालतीने जे केलं तेच आम्ही करतो. जर अशा पद्धतीच्या पिढ्या आपण निर्माण करत असो तर मग आम्हाला पुन्हा त्याच गोष्टी दिसतात. कोणतरी कुत्त्यावर दिसतो, कोणतरी जुबा केसरी करताना दिसतो, कोणतरी मावा मळताना दिसतो, काहीतरी घडत असतं आणि त्यांच्यावर कोणी लक्ष देत नाही. संविधान संमेलनाच्या दिवशी मला हे बोलणं देखील क्रमत वाटतंय, कारण इथं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाच्या उतरीचं क्वांटम लय मोठं आहे. आणि ह्यो क्वांटम काय करतो, आम्हाला संस्कृतीने घालून दिले, आम्ही चुलन मूल बघणार, आता जन्माला घातलंय त्याला बाप बघेल. असलं काय होत असतं बाबा. तुमच्या आजूबाजूला जे चाललेलं आहे ते जर चालू दिलं तर
चावडीवर चौकात बसणारी जनता तुम्ही निर्माण करा. मी बघितलेलं आहे वाड्या वस्त्यांमध्ये, आपल्या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन जाऊन काम करणारा अधिकारी मी पुण्याच्या झोपडपट्ट्यांमधली तुम्हाला काही उदाहरणं देतो. 32-35 आलेली पोरं, त्यांच्या बायका आणि त्यांना आलेली 2 पोरं मागची पिढी सांभाळते, त्यांच्या आईन बाप. आणि हे बेन मस्त बोंबलत फिरतंय, रात्रीचं दारू पितंय, गुटखा खातंय, येतंय. परत ते गव्हर्नमेंटने अडवले म्हणून 2 पोरं पैदा केले. नाही तर त्यांनी 12-12 डझन कार्यक्रम जुन्या पिढ्यांनी जसं केले तसे झाले असते. त्यामुळं या गोष्टींचं विचार मंथन देखील होणं गरजेचं आहे. तुम्हाला आम्ही इथं जर टेक्निकल काय सांगत बसलो, आम्ही ते पाहिलं सर्व दादाच्या आमच्या व्याख्यानामध्ये, तुम्हाला काय आयवर्जनिंग करते मला काही कळलंच नाही. त्यामुळं तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आपले होणारे कायदे, आपलं असलेलं संविधान याच्याबद्दलची जनजागृती तुम्हाला करावी लागेल. आपल्या पिढ्यांना शिक्षण तुम्हाला द्यावं लागेल. आज आपण एवढ्या लेवलला या गोष्टी मिळवतो, परंतु ड्रॉपआउट, शिक्षणामधला ड्रॉपआउट रेट देखील याच बहुजनांचा आहे. SC ST OBC विजयंती ड्रॉपआउट 10वीतनं घरी बसलाय, 12वीतनं घरी बसलाय, ग्रॅज्युएट झालाय, नोकरी नाही. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, सकाळचा आजच्या मेसेज मला सोलापूर मधल्या एका महिलेचा मेसेज आला. सर ऐक, सोलापूर मधल्या एका महिलेचा मला मेसेज आला, सर माझा मुलगा परदेशातनं शिकून आलाय आणि माझी मुलगी देखील उच्च शिक्षित आहे, इथं इंडियामध्ये तिने शिक्षण घेतलंय, पण दोघांनाही नोकरी लागत नाही. मग आज आपण कोणत्या लेवलचं शिक्षण कसं घेतलं पाहिजे, का घेतलं पाहिजे, आपल्या मुलांमध्ये स्किल कोणत्या निर्माण झाल्या पाहिजे. नाहीतर ChatGPT जेमिनाय वापरणारी जनता वेगळी आणि आम्ही त्यांना फॉलो करणार आहे, आम्ही त्यांच्या रील स्क्रोल करणार, आम्ही त्यांचे व्हिडिओ बघणार, त्यांचे व्हिडिओ खूप चांगले येतात आणि खूप असे आहेत आणि खूप तसे आहेत. अरे बाबा, जे बाबासाहेबांनी तत्कालीन कालावधीत म्हटलं होतं ते ऑलरेडी त्यांच्या आचरणात होतं. तत्कालीन कालावधीत आणि या पृथ्वीचा इतिहास संपेपर्यंत सर्वाधिक ज्ञानी असलेला माणूस आपला बाप. आणि आपण जर आपल्या बापाची अवलाद आपल्याला म्हणवून घेतो तर आपल्याला साधं चिल्लर नॉलेज सुद्धा नसावं. म्हणजे ज्ञान घेण्याचा तो DNA जर आज आपल्यामध्ये असेल आणि त्या ज्ञानाच्या अंती तुम्ही स्वतःला सिद्ध करून, स्वतःला घडवून, आपल्या परिवाराचं भलं करून जेव्हा तुम्ही समाजासाठी काहीतरी करण्यासाठी बाहेर पडाल, तेव्हाच तुम्ही निर्माण केलेले, जन्माला घातलेल्या अपत्याचा या देशामध्ये आपल्या समाजाला काहीतरी उपयोग आहे याची जाण तुम्हाला निर्माण झाली पाहिजे. समजून घ्या, 20-22व्या वर्षी मी नोकरीला लागलो. आता मला माझी काही पिपाणी वाजवायची नाही. हे असलेले युट्यूबवर व्हिडिओ आहेत माझे लिंकवर, तुम्ही बघत बसा. 22व्या वर्षी हे नीट काळात आलं नव्हतं तेव्हा मी सरकारी नोकरीला लागलो. त्या नोकरीला लागून मी शांत बसलो नव्हतो. मी सरकारी नोकरी 5 वेळा मिळवली, 5 वेळा. इकडच्या बसलेल्या सगळ्यांना माहितीये सरकारी नोकरी जन्माची भाकरी आहे का नाही. आता मी 58व्या वर्षी रिटायर होणार. आता मी 38 मध्ये, म्हणजे 20-22 वर्ष नोकरी अजून. मी शांत बसलो नव्हतो. त्याच्यानंतर मी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो, त्याच्यानंतर मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, त्याच्यानंतर मी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला असिस्टंट झालो. तुमच्या बोली भाषेत 1,00,000-1.5 लाखाच्या नोकऱ्या. तुम्हाला आता ते पैशाच्या ह्याच्यातच बोलतो, बाकी पद प्रतिष्ठा काय हे यांना माहिती आहे सगळ्यांना. आणि पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन होताना त्याच दिवशी मी समाज कल्याण अधिकारी झालो. हे माझं 5वं पद होतं, 5वं. 5 वेळा मी ती परीक्षा क्रॅक केली. मला काय सांगायचं नीट समजून घ्या. आज मी 38 मध्ये असताना स्वतःची जिंदगी अशा लेवलला सेटल केलेली आहे की शनिवार असो, रविवार असो, नाहीतर सोमवार ते शुक्रवार असो, रोज तडपडून समाजासाठी काम करू शकतो. कारण भाकरीची भ्रांत नाही. त्याच्यामुळं अशा लेवलच्या पिढ्या तुम्ही तयार करा जे खरं खरं तुमच्या समाजाला रिप्रेझेंट करतील. 1818ला तत्कालीन पूर्वजांनी तलवारी घेऊन युद्ध केली, पण आज 1950 26 जानेवारी या दिवसापासून आपल्याला मिळालेल्या समतेची वागणूक, आता जरी अट्रॉसिटी आणि बाकीच्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी असतील तरी देखील आपल्या पूर्वजांनी भोगलेला अन्याय
आज आपल्याला भोगावं लागत नाहीये हे मान्य करावं लागेल. नाहीतर हा विषय नोंद इथं कसं काय आला असतं स्कॉर्पिओ मध्ये? मला तर काहीतरी झाडू बिडू आणून यावं लागलं असतं मडकं घेऊन. अगर तुम्ही बोलवलं नसतं, काय संबंध आहे आम्हाला बोलवायचा? बरोबर आहे की नाही? मग आम्ही जर या लेवलने इथं पोहोचू शकलो तर आमच्या उरलेल्या भावंडांनी देखील त्या पद्धतीने स्वतःला वधारावं अशी आम्हाला मनोमन कळकळीची इच्छा होते. मग ती आमची भावंड नेमकी कुठे आहे हे शोधण्यासाठी आम्ही तडफडत असतो. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, साऊथ फाउंडेशन नावाने मी आणि आमच्या काही मित्रमंडळींनी एक फाउंडेशन ओपन केले. दरवर्षी बहुजनांची 40 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतो डायरेक्ट. त्यांना 2-3 वेळचं जेवण, राहणं, खाणं, अभ्यास, अभ्यासिका, पुस्तकं सगळं आम्ही त्या माध्यमातून उपलब्ध करून देतो. तेव्हा त्यांना नुसतं बोलवचन करण्यात काय मजा आहे? बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले असं काहीतरी आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही त्यांना ते उपलब्ध करून देतो पोट भरण्यासाठी नाही. आम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारस असलेले अधिकारी बनवण्यासाठी दत्तक घेतले. आम्हाला माहितीये उद्या त्या पद्धतीने प्रशासनामध्ये जातील, काम करतील. निकालच्या सर इथं बसले, तिथं अभिमान वाटला. सर मला पहिल्यांदा तुमच्याबद्दल कळाले, माफ करा. एवढ्या लेवलला जाऊन त्यांचं काम आहे. राजकीय पटलांवरती देखील आपल्या माणसांनी तेवढेच एकोप्याने येऊन, इथं ओबीसीचे साहेब पण बसले, तिथं बहुजनांचे नेते बसलेले, या सर्वांनी त्या लेवलला जर आपल्या समाजाला रिप्रेझेंट केलं तर निश्चितच तुमच्या कल्याणासाठी काम करण्याची त्या लेवलची फळी तयार होईल. मगाशी सर्वजित दादा आमचा बोलला, एक अधिकारी जर तुमच्यातला त्या लेवलचा तयार झाला तर तुमच्यासाठी असलेल्या ऑलरेडी त्या बाबी, त्या योजना चांगल्या पद्धतीने चालवणारी माणसं तुमच्याकडे अवेलेबल होतील. पुणे जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त म्हणून मी काम करत असताना तुम्ही विश्वास ठेवायला नका ठेवू, 500 कोटी रुपये बजेट असलेलं ऑफिस आहे माझं. 250-300 कोटी रुपये आपल्या लेकरांची स्कॉलरशिप. इमॅजिन करा, एखादं लेकरू जेव्हा माझ्या समोर येतं आणि म्हणतं, सर मी आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला ऍडमिशन मिळवलंय आणि मला ही स्कॉलरशिप प्लीज मिळवण्यासाठी मदत करा. मला काय फिलिंग येत असेल? वाटतं माझा भाऊ बहीण आला छोटा, म्हणून तर काम करतो, शांततेवर ऑफिस चालू देऊ. त्या लेकराला दिली जाणारी स्कॉलरशिपची रक्कम ऐकली तर आपल्या सगळ्यांचं घर वर्षभर चालेल. 80 लाख ते 1 करोड रुपये स्कॉलरशिप आपल्या बापामुळे मिळते एकाला. तुम्ही इमॅजिन करा, अशा लेवलला काम करणारी पोरं जर तुम्ही तयार करू शकला तर मला सांगा, तुम्ही आमच्यावर अन्याय झाला हे वाक्य बोलण्यासाठी ते वाक्यच उरणार नाही. तुम्ही पुणे जिल्ह्यामधले येऊन माझ्या विभागाच्या मिटिंगांचे फुटेज जर पाहिले तर तुम्हाला वाटेल एखादा व्यक्ती पदावर असल्यानंतर असंही काम करू शकतो का? तर तुमचे असलेले जे डोक्यातल्या भ्रामक कल्पना आहेत किंवा आपल्या पूर्वजांनी, पिढ्यांनी, मागच्या सगळ्या लोकांनी जे आपल्या डोक्यामध्ये भरवलंय की सरकारी काम 6 महिने थांब आणि या सगळ्याच्या भानगडी, या सगळ्यांना पुसून टाकणारी जनता जेव्हा तुम्ही तयार कराल तेव्हा बाबासाहेबांचं वाक्य खरं होईल. आणि ते म्हणजे मगाशी कोण बोलले ना, साहेब जा आणि घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा, शासन करती जमातपणा. त्याचं नीट एक्सप्लेनेशन मागा, त्याचं इंटरप्रिटेशन काय ते पहा. आणि जे पद मोक्याची आहेत जिथून तुम्ही या विस्थापितांसाठी काम करू शकाल, हे बघा, प्रस्थापितांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे का? नाही. साधं उदाहरण देतो. समजा त्या समीक्षाकडे 1 कोटी रुपये आणि माझ्याकडे 10 लाख रुपये आणि आता संवैधानिक मूल्यांनुसार समता नांदली पाहिजे. मग आपण संपत्तीचं सामान वाटप करू, चला आरक्षण लावू संपत्तीत. आता 1 कोटी रुपये आणि 10 लाख रुपये किती झाले? 1 कोटी 10 लाख रुपये. समीक्षाला 55 लाख मिळले पाहिजे, मला 55 लाख. मी तर नाचत तयार आहे, आनंदात बागडत. आमचं विस्थापित आहे बाबा. समीक्षा म्हणत माझे 1 कोटी मधले तुम्ही 45 लाख काढून घेते बाबा. मी काय गुन्हा केला या देशात जन्माला येऊन? ती प्रस्थापित आहे, तिला काही गरज नाहीये त्याची. समजून घ्या, आरक्षण आपल्याला जे मिळाले म्हणजे शाहूराजांच्या उल्लेखापासून मागच्या पिढ्यांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेले त्याचा वापर करणे तर आपली लायकी निर्माण झाली पाहिजे.
का नुसती जन्माला घालायचे चाललंय पुढे हे मागचं म्हातारं मेलं येणार मरत त्याच्या पुढचं म्हणत चाललंय मग ते मागाशी बोललं ना बरोबर बोलला सर्व हे चाललंय आपलं चालू द्या. अशी मिंदी जनता जन्माला घालण्यापेक्षा आपल्या घरी ते 100 दिवस शेळी म्हणून जगणारी ती शेरडन मेंढरन ती काय बोलाय दिलंय जन्माला येता कामा नये. असं छावे जन्माला आले पाहिजे वाघ आणि त्यांच्या दरकडे जेव्हा समाज ऐकेल तेव्हा प्रस्थापितांना देखील आपल्याला स्वीकारावं लागेल आणि ती स्वीकारण्याची कुवत असलेला समाज जर आपण निर्माण करू शकलो तर मग स्वतःला म्हणायचं भीमाची अवलाद आणि त्या लेवलला जाऊन तुम्ही जर पुढच्या पिढ्या घडवू शकला. माझ्या लेकीचं वय आता 4 वर्ष आहे. 4 वर्ष एवढी आहे. तिला जर तुम्ही प्रत्यक्षात भेटला तुम्ही आज तुमच्या अक्कल बनवा. तिचं नाव मी साव ठेवलंय. गर्भात होती ना गर्भात आता ते टेक्नॉलॉजीला पुढे गेली तुम्हाला माहिती आहे. हे बायांना कळलं बघा मला काय बोलायचं. बाळ आपलं गर्भाशयात असलं तर आपल्याला ते पहिल्याच महिन्यात कळतंय. ती पट्टी ती एवढी ती पट्टीत ते तुम्ही असं चेक केलं की कळतंय 2 पट्टी आल्यावर तुम्ही बाबा होणार आई होणार. आम्हाला पण कळलं. मग आता आम्हाला लेकरू काय होणार वर्ग होणार का पोरगी होणार कायद्याने आपण बघू शकत नाही. PCPNDT ऍक्ट 1995 नाही तर मला जेलमध्ये जावं लागेल. मग आम्ही गर्भाशयात बाळ काय आहे हा विषय आपला नाही भारतामध्ये. आम्हाला माहित होतं आम्हाला पोरग होईल किंवा पोरगी होईल बरोबर काहीतरी होणार. मी कोल्हापुरात पोस्टिंग होतो माझी कोल्हापुरात पोस्टेड होतो. आम्हाला बाळ होणार आहे हे कळलेल्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर रमाई भीमाई सावित्रीची पुस्तकं आणून तिला दिली. वाच तिला वाचायला मुली तुम्ही गर्भसंस्कार करता ना ते बाबा बुवांचे आम्ही आपले हेच गर्भसंस्कार केले. आम्ही तिला ती पुस्तकं वाचायला दिली. आम्हाला त्यांच्या विचारांच्या पुढच्या पिढ्या घडवायच्या. आज आमची लेख 2 दिवसापूर्वी तिचा रिझल्ट लागला. नर्सरीला पहिली आली ती पहिली वर्गात. बिशप्स मध्ये इंग्लिश मीडियम मराठी बोलतो आम्ही घरात. लाठी काठी करती तलवार चालवती डान्स क्लासला जाती. जे जे जिजाऊंनी शिवरायांबरोबर केलं होतं ते आम्ही आमच्या लेखी बरं करतोय. आम्ही आमची उदाहरणं देऊन तुम्हाला ज्या लेवलला प्रेरित करायचा प्रयत्न करतोय कारण आम्हाला काही कुठलं पुस्तक वाचून उदाहरण द्यायची गरज नाही. झोपडपट्टीतल्या जन्मानंतर शिक्षणाने आम्हाला जे दिलं त्या शिक्षणाच्या अंती आणि महामानवांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणून जे बदल समाजामध्ये घडवू शकतो आपण ते घडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपला जन्म आहे म्हणून आम्ही हे करत असतो. आजच्या या दिवशी आता थांबतोच खरं तुम्हाला खरं भूक लागेल. आजच्या या दिवशी संयोजकांनी आम्हाला हे बाबा मी 12 वाजता आलो होतो बरं का इथं मला जो हे बघा हे तरतर वाजणं असं आम्ही आमच्या आचरणात आहे म्हणून नाहीतर नाही. आम्ही बोलणार एक करणार एक. मी पुण्यातनं निघलो सकाळी 7:30ला शार्प 12ला ह्याच्या दारात होतो विचारत संयोजकाच्या. ते म्हणलं आता मांडवात माणसंच नाही सर्कस काय करायचं. म्हणलं बाबा तुला बरं वाटत असलं मी नाही तर नको देऊ. मी आपलं थांबलो तिथंच. ते म्हणते चहा घ्या हे घ्या. मी म्हणलं काही नाही सकाळी जेवण आले रात्री घरी जाऊन जावं आहे की नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या संवैधानिक आहेत त्या तुमच्या आचरणात येतील आणि तुम्ही त्या लेवलने आपला समाज घडवाल अशी एक माफक छोटीशी अपेक्षा या संविधान संमेलनाच्या अनुषंगाने इथं व्यक्त करतो. संयोजकांनी मला इथं बोलवलं मान सन्मान दिला. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं. माझं काही चुकलं मागलं असेल तर तुम्ही माफ करा. नाही केलं तर मी साय काय म्हणून मग तो मौक्याची पदं मिळवा आणि तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना याच्यासाठी प्रेरित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.